हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये नागपूर शहर, चंद्रपूर, पिंपरी चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर शहर यांचे एकूण फॉर्म किती आलेले आहेत, एका जागेसाठी स्पर्धा किती आहे, मागील वर्षी मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागला होता, तसंच एकूण फायनल कट ऑफ किती लागला होता याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. या असणाऱ्या फॉर्मच्या PDF वगैरे आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं असणारं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला PDF उपलब्ध होतील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पण व्हिडिओ सुरुवात करण्याअगोदर एक डिस्क्लेमर सांगतो. ज्यांना संयम आणि समजून घेण्याची पात्रता आहे तेच विद्यार्थी व्हिडिओ बघतील, बाकी पहिली फुरसतने निकलो. तर बघा, पहिल्यांदा आपण गेल्या वर्षी या ठिकाणी नागपूर शहराला जागा किती होत्या ते थोडंसं पाहूयात. बघा, इथे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 347 जागा होत्या एकूण. SC साठी 19, ST 18, VJA 8, NTB 7, NTC 11, NTD 21, SBC 1, OBC 17, SEBC 38, EWS 38, ओपन साठी 169, अशा मिळून 347 जागा होत्या, ज्याच्यापैकी 102 महिलाला जागा होत्या. तर या गेल्या वर्षी ज्या 102 महिला आणि एकूण 347 जागा होत्या, याच्यासाठी सुरुवातीला मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागलेला होता ते जरा पाहूयात. बघा, या ठिकाणी आपल्याकडे ऑफिशियल असणारी PDF उपलब्ध आहे, ती आपण सुरुवातीला पाहूयात. बघा, ही असणारी पोलीस कमिशनर नागपूर सिटी पोलीस रिक्रुटमेंट 2022-23 क्वालिफाईड फॉर रिटर्न एक्झाम फायनल लिस्ट असं यांनी दिलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे, हा ओपन जनरलचा कट ऑफ 41 मार्कावर इथं तुम्हाला पाहायला मिळतंय. इकडे रिमार्क मध्ये पण तुम्हाला ओपन जनरल पाहायला मिळतंय. म्हणजे ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो 41 मार्कावर असणारा लागलेला होता. त्याच्यानंतर जर तुम्ही थोडंसं पुढे गेलात तर याच्यामध्ये त्यांनी सगळं मिक्स दिलेलं आहे, त्याच्यामुळं कट ऑफ थोडंसं समजण्यास कठीण होऊ शकतो. तरी पण या ठिकाणी जर बघायला गेलं तर लगभग असणारा महिलांचा जो कट ऑफ आहे ओपन महिला, तर ओपन महिलाचा कट ऑफ बघा, इथं 39 मार्कावर तुम्हाला दिसून येतो. या ठिकाणी आहे बघा, ओपन फिमेल 39 मार्कावर होता. अजून खाली जर बघायला गेलं तर याच्यामध्ये कॅटेगरी वाईज त्याचबरोबर इतर असणारे समांतर आरक्षणानुसार कट ऑफ दिलेत. थोडंसं अजून पुढे गेलो तर शेवटकडून येतोय बघा, EWS जनरलचा जो कट ऑफ आहे, SEBC फिमेल, इथं बघा 25 मार्कावर लागलेला होता. EWS जनरल या ठिकाणी 25 मार्कावर आहे. NTD पोलीस पाल्याचा असणारा 25 मार्कावर लागलेला होता. त्याचबरोबर SC स्पोर्ट्स पर्सन 25 मार्कावर लागलेला होता. SCBC स्पोर्ट्स 25 मार्क, ओपन जनरल अनाथ 25 मार्क, SCBC प्रकल्पग्रस्त 26 मार्क. त्याचबरोबर इकडे जर अजून पुढे गेला आपण तर याच्यामध्ये OBC पोलीस पाल्य 26 मार्कावर लागलेला होता. ST स्पोर्ट्स पर्सन इथं तुम्हाला पाहू शकता 26 मार्कावर होता. त्याच्यानंतर अजून पुढे गेला तर ओपन एक्समॅन इथं बघा 27 मार्कावर असणारा लागलेला होता. अजून बाकी कॅटेगरी जर बघायच्या झाल्या तर इथं तुम्हाला अजून थोडंसं असणार. वर बघा, NTC प्रकल्पग्रस्त या ठिकाणी 28 मार्कावर लागलेला होता. NTC स्पोर्ट्स पर्सन 28 मार्कावर. त्याच्यानंतर अजून पुढे जर गेला तर SCBC होमगार्ड 28 मार्कावर होता. त्याच्यानंतर अजून पुढे बघा, ST होमगार्ड 28 मार्कावर होता. ओपन एक्समॅनचा ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेला आहे. EWS जनरल पण दाखवला आहे, फिमेल दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये हा असणारा कट ऑफ ग्राउंडचा लागलेला होता. आता ही PDF असणारी मी टेलिग्राम चॅनलवर दाखवणार आहे, तिथं तुम्ही वाटलं तर व्यवस्थित असणारं पाहून घेऊ शकता. आता या नागपूर शहराला 347 जागा गेल्या वर्षी होत्या. मग या 347 जागासाठी असणारं फायनल कट ऑफ किती लागला होता तो असणार आता आपण बघूयात. बघा, ही असणारी ऑफिशियल इथं तुम्ही पाहू शकता पोलीस कमिशनर नागपूर सिटी पोलीस रिक्रुटमेंट 2022-23 फायनल सिलेक्शन लिस्ट आहे.
ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो 134 मार्कावर लागलेला होता. इथं तुम्ही पाहू शकता ओपन जनरल. मग ओपन फिमेलचा किती लागलेला होता, तर ओपन फिमेल बघा या ठिकाणी पाहू शकता ओपन फिमेल 121 मार्कावर लागला होता नागपूर शहरचा. त्याच्यानंतर ओपन स्पोर्ट्स पर्सन 123 मार्कावर लागलेला होता. ओपन प्रकल्पग्रस्त 130 मार्कावर. ओपन भूकंपग्रस्त 123 मार्कावर. ओपन एक्समॅनचा कट ऑफ 104 मार्कावर. ओपन पोलीस पाल्य 107 मार्कावर होता. ओपन होमगार्ड 130 मार्कावर होता. अशा पद्धतीमध्ये ओपन मधले असणारे समांतर आरक्षणानुसार कट ऑफ लागलेले होते. आता पुढची कॅटेगरी बघा, एससी कॅटेगरी आहे. जनरलचा कट ऑफ एससीचा 128 मार्कावर आहे. एससी फिमेल 113 मार्कावर आहे. एससी स्पोर्ट्स पर्सन 114. एससी प्रकल्पग्रस्त 116. एससी एक्समॅन 98. एससी पोलीस पाल्य 102. एससी होमगार्ड 114 मार्कावर असणारा कट ऑफ लागलेला होता नागपूर शहरचा. आता पुढे एसटी कॅटेगरी. एसटी जनरल 123 मार्कावर होता. एसटी फिमेल 117 मार्कावर आहे. एसटी स्पोर्ट्स पर्सन 108. एसटी प्रकल्पग्रस्त 96. एसटी एक्समॅन 82 मार्क. एसटी पोलीस पाल्य 106. एसटी होमगार्ड 107 मार्कावर असणारा कट ऑफ लागलेला होता. पुढची कॅटेगरी बघा, व्हीजेए जनरल 132 मार्कावर होता. व्हीजेए फिमेल 117 मार्कावर आहे. व्हीजेए अनाथ 121 मार्कावर आहे. एनटीबी जनरल बघा 132 मार्कावर होता. एनटीबी फिमेल 119 मार्क. एनटीबी एक्समॅन 84 मार्कावर लागलेला होता. पुढची कॅटेगरी बघा, एनटीसी जनरल 130 मार्कावर आहे. एनटीसी फिमेल 110 मार्कावर आहे. एनटीसी स्पोर्ट्स पर्सन 119 मार्कावर आहे. एनटीसी एक्समॅन 103 मार्कावर आहे. एनटीसी होमगार्ड 129 मार्कावर आहे. तर हा होता एनटीसी कॅटेगरीचा. पुढच्या कॅटेगरी पाहूयात, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. पुढच्या असणार कॅटेगरी एनटीडी कॅटेगरी. एनटीडी जनरल 133 मार्क. एनटीडी फिमेल 117 मार्क. एनटीडी स्पोर्ट्स पर्सन 122 मार्क. एनटीडी प्रकल्पग्रस्त 130 मार्क. एनटीडी एक्समॅन 99 मार्क. एनटीडी पोलीस पाल्य 102 मार्क. एनटीडी होमगार्ड 128 मार्क. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी नागपूर शहर पोलीस भरतीचा मागच्या वर्षीचा एनटीडी कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला होता. एसबीसी एकच जागा होती. जनरलला 129 असणारा कट ऑफ लागलेला होता. ओबीसी जनरल 133. ओबीसी फिमेल 121. ओबीसी स्पोर्ट्स पर्सन 123. ओबीसी प्रकल्पग्रस्त 127. ओबीसी एक्समॅन 101. ओबीसी पोलीस पाल्य 128. ओबीसी अनाथ 111 मार्कावर लागलेला होता. पुढचा बघा, एसईबीसी जनरलचा 131 मार्कावर लागलेला होता. एसईबीसी फिमेल 115 मार्कावर लागलेला होता. एसईबीसी स्पोर्ट्स पर्सन 118 मार्कावर आहे. एसईबीसी प्रकल्पग्रस्त 127 मार्क. एसईबीसी भूकंपग्रस्त 123 मार्क. एसईबीसी एक्समॅन 86 मार्क. एसईबीसी पोलीस पाल्य 93 मार्क. एसईबीसी होमगार्ड 125 मार्कावर असणारा कट ऑफ लागलेला होता. पुढची कॅटेगरी बघा, ईडब्ल्यूएस जनरलचा 123 वर होता. ईडब्ल्यूएस फिमेल 98 मार्कावर आहे. ईडब्ल्यूएस स्पोर्ट्स पर्सन 111 मार्कावर आहे. ईडब्ल्यूएस प्रकल्पग्रस्त 103 मार्क. ईडब्ल्यूएस भूकंपग्रस्त 117 मार्क. ईडब्ल्यूएस एक्समॅन 82 मार्क. ईडब्ल्यूएस पोलीस पाल्य 102 मार्क. ईडब्ल्यूएस होमगार्ड 122 मार्क. अशा पद्धतीमध्ये नागपूर शहरचा गेल्या वर्षीचा फायनल असणारा कट ऑफ तुमच्या समोर मी दाखवलेला आहे. मग या वर्षी असणारा किती फॉर्म आले, जागा किती आहे, काय असणारा रेशिओ प्रमाण बनतंय ते लगेच असणारं पुढच्या स्क्रीनवर पाहूयात. बघा, इथं तुम्हाला जागा या वर्षीच्या दिसतात 595, जे की मागच्या वर्षीच्या तुलनेत 1.5 पट आहेत लगभग. कॅटेगरीनुसार बघायला गेलं तर एससी 77, एसटी 42, व्हीजे 18, एनटीबी 15, एनटीसी 21, एनटीडी 12, एसबीसी 12, इमाव म्हणजेच ओबीसी 113, एससीबीसी 59, ईडब्ल्यूएस 59, ओपनसाठी 167 असं मिळून असणारे या ठिकाणी टोटल 595 जागा आहेत, ज्याच्यापैकी 180 जागा या महिलांसाठी आहेत. सर्व कॅटेगरी वगैरे
मिळून. तर किती फॉर्म आलेत? शेवटच्या दिवशी काही तास बाकी असताना माझ्याकडे आलेला हा स्क्रीनशॉट आहे. पोलीस कॉन्स्टेबल नागपूर सिटी 38,760 असणारा इथं तुम्हाला दिसतोय आणि महिलांचा फॉर्म होता हा 10,620. शेवटचे काही 3-3.5 तास शिल्लक होते तेव्हा असणारा हा फॉर्म सबमिट केलेला आहे. मग यानुसार अजून थोडी वाढ याच्यात अपेक्षित आहे, म्हणजे लगभग 40,000 टोटल फॉर्म इथं काउंट झालेले आहेत. तर यानुसार पुरुषांच्या एकूण जागा बघायला गेलं तर 415 आहेत. एकूण फॉर्म 29,415, म्हणजे समांतर आरक्षणामध्ये महिलांना पण मिळू शकतात पण जास्तीत जास्त पुरुषांनाच या जागा मिळतात, म्हणून मी या ठिकाणी एकूण जागा पुरुषांच्या 415 धरलेल्या आहेत. तर एकूण फॉर्म 29,000 आहेत. एका जागेसाठी प्रमाण बघितलं तर 70 आहे, जे की समांतर आरक्षणानुसार कॅटेगरीनुसार कमी जास्त होईल, कारण ओपनसाठी हेच प्रमाण वाढून 100+ होईल. तर समजा SC असेल, ST असेल किंवा इतर काही कॅटेगरी असतील ज्याच्यासाठी हे प्रमाण 30-40 असं पण येऊ शकतंय, कारण कॅटेगरी वाईज किती फॉर्म आले हे कोणालाच सांगता येत नाही. मग महिलांचं काय प्रमाण होतंय बघा. महिलांच्या एकूण जागा 180 आहेत, ज्याच्यासाठी 11,000 फॉर्म आलेले आहेत. एका जागेसाठी प्रमाण 61 आहे, जे की बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये ह्याच्यापेक्षा कमी प्रमाण आहे, पण जागा जास्त दिसल्यामुळे मुलींनी इथे फॉर्म भरलेले आहेत. तर हे होतं नागपूर शहरचं संपूर्ण विश्लेषण. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब मारा. अजून पुढचे असणारे अपडेट्स तुमच्या समोर मी दाखवणार आहे. या PDF टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारा डाउनलोड करू शकता. जॉईन करा टेलिग्राम चॅनल. बघा, पुढचा असणारा जिल्हा या ठिकाणी पाहण्याच्या अगोदर आमच्याकडून एक टेस्ट सिरीज असणार बॅच सुरू केलेली आहे. पोलीस भरती विशेष असणारी टेस्ट सिरीज बॅच आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात असणारं ही बॅच परचेस करू शकता. ऑफलाईन घ्यायची असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, ऑफिसला या, तिथं तुम्हाला फीस वगैरे बाबत सर्व सांगितलं जाईल. आणि जर समजा PDF स्वरूपात पाहिजे असतील तर PDF स्वरूपात पाहिजे असल्यास 20 पेपर मिळणार आहेत तुम्हाला PDF स्वरूपात आन्सर की सोबत. आणि याच्यासाठी तुम्हाला असणारे याच नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे. 99 रुपये फक्त असणारे तुम्हाला याच्यासाठी द्यायचे आहेत. तर बघूयात पुढचा जिल्हा आता. हा कुठला आहे? पिंपरी चिंचवडचा असणारा हा आहे. तर पिंपरी चिंचवड बघा, गेल्या वर्षीच्या जागा आणि या वर्षीच्या जागा पाहूयात. पहिले गेल्या वर्षीच्या जागा बघा, 262 जागा होत्या. SC 54, ST 20, VJA 10, NTB 7, NTC 12, NTD ला एकही नव्हती, SBC 13, OBC 99, SEBC 24, EWS 23, ओपनसाठी एकही जागा नव्हती. अशा मिळून टोटल 262 जागा होत्या, ज्यापैकी महिलांना 78 जागा होत्या. तर याच्यासाठी फायनल कट ऑफ किती लागलेला होता लगेच असणार पिंपरी चिंचवडचा पाहूयात. हे ऑफिशियल असणार त्यांच्या कडे त्यांनी पब्लिश केलेली प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आहे. 15/8/2024 रोजी जी पब्लिश झालेली होती. तर यानुसार असणार काय कट ऑफ लागला होता लगेच पुढच्या स्क्रीनवर पाहूयात. बघा, SC साठी असणारा 54 जागा होत्या. तर जनरलचा कट ऑफ कितीवर लागलेला होता लगेच असणारा आपण पुढच्या स्क्रीनवर पाहूयात. बघा, SC जनरल जर बघायला गेलं तर इथं तुम्हाला दिसतंय 124 मार्कावर असणारा SC जनरलचा कट ऑफ लागलेला होता. मग SC महिलांचा कट ऑफ कितीवर होता? तर SC महिला बघा, इथं तुम्हाला शेवटची महिला दिसते या ठिकाणी 111 मार्कावर SC महिलांचा कट ऑफ गेल्या वर्षी पिंपरी चिंचवडला लागलेला होता. त्याच्यानंतर SC स्पोर्ट्स पर्सन शेवटकून बघायला गेलं तर SC एक्समॅनचा 85 मार्कावर होता. त्याच्यानंतर SC स्पोर्ट्स पर्सन 102, SC प्रकल्पग्रस्त 102, त्याच्यानंतर SC हो एवढाच असणार. याच्यामध्ये समांतर आरक्षण होते. तर असा कट ऑफ या ठिकाणी असणार लागलेला होता पिंपरी चिंचवडचा SC कॅटेगरीसाठी. पुढचं असणार ST कॅटेगरी 20 जागा होत्या, ज्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर बघा शेवटकडून बघू आपण. SC पोलीस पाल्य 102 मार्क, ST पोलीस पाल्य 102 मार्क, ST महिला 110 मार्कावर आहे. त्याच्यानंतर ST जनरल जो आहे तो 111 मार्कावर असणारा लागलेला होता. ST होमगार्ड 116 मार्कावर, जनरल पेक्षा होमगार्ड जास्त लागलेला आहे, कारण
त्या ठिकाणी होमगार्ड ह्याच्यापेक्षा खाली असणारा कदाचित याच्यामध्ये बसलेला नाहीये. आलं लक्षात. हा होता एसटी कॅटेगरीचा कट ऑफ. आता पुढची कॅटेगरी बघूयात. व्हीजे कॅटेगरी 10 जागा होत्या. तर इथं बघा व्हीजे एक्समॅन 83 मार्कावर दिसतो. व्हीजे महिला 104 मार्क, व्हीजे प्रकल्पग्रस्त 108 मार्क, व्हीजे स्पोर्ट्स पर्सन 113 मार्क आणि व्हीजे जनरल 122 मार्क. अशा पद्धतीमध्ये व्हीजे कॅटेगरीचा पिंपरी चिंचवडला गेल्या वर्षी कट ऑफ लागलेला होता. पुढे बघा एनटीबी 7 जागा होत्या. एनटीबी महिला 110 मार्क, एनटीबी प्रकल्पग्रस्त 112, एनटीबी जनरल 119 मार्कावर असणारा लागलेला होता. एनटीबी स्पोर्ट्स पर्सन 123 मार्कावर लागलेला होता. पुढची कॅटेगरी बघूयात. एनटीसी कॅटेगरी 12 जागा होत्या. एनटीसी अनाथ 82, एनटीसी एक्समॅन 108, एनटीसी महिला 116 मार्कावर आहे, एनटीसी स्पोर्ट्स पर्सन 116, त्यानंतर एनटीसी होमगार्ड 124 मार्कावर आहे आणि एनटीसी जनरल 129 मार्कावर लागलेला होता गेल्या वर्षी पिंपरी चिंचवडला. पुढची कॅटेगरी बघा. एसबीसी जागा 13 होत्या. एसबीसी एक्समॅन 84 मार्क, एसबीसी स्पोर्ट्स पर्सन 95 मार्क, एसबीसी महिला 100 मार्क, एसबीसी प्रकल्पग्रस्त 111 मार्क, एसबीसी होमगार्ड 118 मार्क आणि एसबीसी जनरल 120 मार्क असा लागलेला होता. ओबीसीला 99 जागा होत्या. शेवटकडून येऊ जेणेकरून समजण्यास सोपं होईल. तर या ओबीसीचा जो कटऑफ आहे एक्समॅनचा 106 मार्कावर होता, भूकंपग्रस्त 107 मार्कावर होता. त्याच्यानंतर पोलीस पाल्याचा जर बघायला गेलं तर या ठिकाणी 118 मार्कावर होता, महिलाचा 119 मार्कावर होता. त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलं जनरलचा कट ऑफ बघा. ओबीसी जनरलचा पिंपरी चिंचवडचा गेल्या वर्षीचा कट ऑफ 129 मार्कावर इथं तुम्हाला पाहायला मिळतो. होमगार्डचा कट ऑफ असणारा या ठिकाणी 128 मार्कावर पाहायला मिळतो ओबीसीचा. पुढची कॅटेगरी पाहूयात. या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅटेगरी एसईबीसी कॅटेगरी. तर या एसईबीसी कॅटेगरीला 24 जागा होत्या, ज्याच्यापैकी असणारं एक्समॅनचा कट ऑफ 113 वर आहे आणि स्पोर्ट्स पर्सनचा 86 मार्कावर आहे, प्रकल्पग्रस्त 115 मार्कावर आहे, होमगार्डचा 115 मार्कावर आहे, महिलांचा 118 मार्कावर आहे, जनरलचा कट ऑफ 131 मार्कावर असणारा लागलेला आहे गेल्या वर्षीचा एसईबीसीचा या ठिकाणचा पिंपरी चिंचवडचा कट ऑफ. ईडब्ल्यूएस बघूया. 23 जागा होत्या. ईडब्ल्यूएस स्पोर्ट्स पर्सन 77, ईडब्ल्यूएस प्रकल्पग्रस्त 78, ईडब्ल्यूएस महिला 96, ईडब्ल्यूएस एक्समॅन 98, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस जनरल 103 मार्कावर लागलेला होता. अशा पद्धतीत पिंपरी चिंचवडचा कट ऑफ लागलेला होता. हे पुढची असणारी वेटिंग लिस्ट आहे ती काय आपण पाहणार नाहीये. पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही असणारं डाउनलोड करू शकता. चला पुढचा असणारा पाहूयात. यावर्षी पिंपरी चिंचवडला नेमकं काय असणारे जागा आहेत, काय पुढे असणारं किती फॉर्म आलेले आहेत बघा. 322 जागा आहेत. एससी 42, एसटी 22, व्हीजे 12, एनटीबी 17, एनटीसी 19, एनटीडी 7, एसबीसी 8, ओबीसी 80, एससीबीसी 34, ईडब्ल्यूएस 46, ओपनसाठी 35, ज्याच्यापैकी 97 जागा सर्व कॅटेगरीच्या मिळून महिलांना आहेत. किती फॉर्म आलेत बघा. हा शेवटच्या दिवसात असणारा काही तास शिल्लक असताना फॉर्म भरलेला आहे. टोटल फॉर्म वगैरे इथं तुम्हाला दिसतात 17,201. याच्यामध्ये थोडी वाढ अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर 13,349. हा बघा 13,349 पिंपरी चिंचवड मुलाचा फॉर्म आहे. याच्यामध्ये थोडी वाढ अपेक्षित धरून या ठिकाणी जर पुढे बघायला गेलं तर पुरुषांच्या जागा 225, 14,500 मुलाचे फॉर्म आलेले आहेत असं गृहीत धरलेलं आहे. शेवटच्या तासात काही वाढ अपेक्षित धरून तर एका जागेसाठी प्रमाण 64 असं येत आहे. पुढे बघा महिलांच्या जागा 97, एकूण फॉर्म 3,500 पकडलेले आहेत. कदाचित त्याच्यामध्ये अजून थोडी वाढ पण असू शकते. यानुसार असणारं प्रमाण एका जागेसाठी 36 मुली मैदानात आहेत, जे की कॅटेगरीनुसार या ठिकाणी कमी जास्त होऊ शकते. पुढचा असणारा बघा कोणता जिल्हा आहे तर चंद्रपूर जिल्हा आहे.
तर चंद्रपूर जिल्ह्याला गेल्या वर्षी जागा होत्या 137, SC 30, ST 18, विजेला एकही जागा नव्हती, NTB 1, NTCला एकही जागा नव्हती, NTD 3, SBC 1, OBC 45, EWS 20, SEBC 20, EWS 19, ओपनसाठी एकही जागा नव्हती. अशा मिळून 137 जागा होत्या, ज्यापैकी महिलांच्या जागा 41 होत्या, सर्व कॅटेगरीच्या मिळून. तर याच्यासाठी काय कट ऑफ लागला होता ग्राउंडचा जरा बघूयात पुढच्या स्क्रीनवर. बघा, SC जनरलचा कट ऑफ 31, महिला 31, स्पोर्ट्स पर्सन 26, प्रकल्पग्रस्त 25, भूकंपग्रस्त 26, एक्समॅन 36. तुम्ही म्हणताल जनरलचा कमी एक्समॅनचा जास्त, हे काय फेक आहे का? हे ऑफिशियल असणार आहे. असं होतंय का? तर हो, नक्कीच होत असतंय. पोलीस बॉईज 28, होमगार्डचा 26. पुढं बघा, पुढची कॅटेगरी ST जनरलचा 38, महिलाचा 38, स्पोर्ट्स पर्सन 26, प्रकल्पग्रस्त 25, एक्समॅन 26, पोलीस पाल्य 26, होमगार्ड 33 आणि अनाथचा 34 मार्कावर लागला होता. STचा ग्राउंडचा असणारा चंद्रपूरचा कट ऑफ. पुढचं बघा, इथं ओबीसीचं बघा, STचं तर आपण ऑलरेडी वर पाहिलेलं आहे. ओबीसी बघा, ओबीसी जनरल 38, महिला 38, स्पोर्ट्स पर्सन 34, प्रकल्पग्रस्त 26, भूकंपग्रस्त 28, ओबीसी एक्समॅन 26, ओबीसी पोलीस बॉईज 26, होमगार्ड 32, ओबीसी अनाथ 29. तर हा होता ओबीसीचा गेल्या वर्षीच्या चंद्रपूर पोलीस भरतीचा मैदानी चाचणीचा कट ऑफ. पुढं बघा, NTBला 37 मार्कावर होता, NTD जनरल 28 आणि महिलाचा 26. त्याच्यानंतर SEBC जनरल 25, महिला 26, स्पोर्ट्स पर्सन 28, एक्समॅन 39, पोलीस बॉयचा 30 आणि होमगार्डचा 30. आता इथं तर बघा, जनरलचा सगळ्यात कमी कट ऑफ लागलेला आहे आणि बाकी सर्व असणारे जे आरक्षण आहेत, समांतर आरक्षण, यांचा तुम्हाला इथं जास्त पाहायला मिळतो. असो, SBCचा इथं नावाखाली झाकलेला आहे, टेलिग्रामवर टाकतो. बघा, EWS पाहू आपण. ओबीसीचा ऑलरेडी पाहिलेला आहे. EWS मध्ये बघा, 25 जनरल, महिला 26, स्पोर्ट्स पर्सन 33, एक्समॅन 32, पोलीस बॉईज 31 आणि होमगार्डचा 28. ऑफिशियल इथं त्यांचा असणारा स्टॅम्प तुम्हाला पाहायला मिळतोय. तर हे असं होत असतंय, हे लक्षात ठेवा. तर पुढचं बघा, SCBC ऑलरेडी आपण वर पाहिलेलं आहे. अशा पद्धतीमध्ये मैदानी चाचणीचा गेल्या वर्षी कट ऑफ लागला होता. पुढच्या असणाऱ्या यावर्षीच्या जागा वगैरे सर्व दाखवतो. चॅनलला सबस्क्राईब मारा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. या PDF टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते जॉईन करा टेलिग्राम चॅनल, म्हणजे तुम्हाला PDF भेटून जातील. बघा, यावर्षी जागा चंद्रपूरला 215 आहेत. SC 25, ST 33, VJA 7, NTB 8, NTC 13, NTD 6, SBC 9, OBC 54, SCBC 17, EWS 17, ओपनसाठी 26 जागा आहेत. या अशा सर्व 215 जागापैकी 67 जागा महिलाच्या आहेत, सर्व कॅटेगरीला मिळून. बाकी असणारं इतर आरक्षण आणि सर्वसाधारण आहेत. तर किती फॉर्म आले चंद्रपूर बघा, याचं मला चालन भेटलेलं नाही. पोलीस कॉन्स्टेबल चंद्रपूर 14,978, पण हे वाढ अपेक्षित आहे. याच्यामध्ये अजून हा शेवटच्या दिवसाचा आहे, पण काही तास शिल्लक असतानाचा आहे. तर यानुसार असणाऱ्या पुरुषांच्या एकूण जागा इथे 158 आहेत. एकूण फॉर्म 16,000 समजलेले आहेत, ज्यानुसार प्रमाण 101 याले, जे की इतर बऱ्याच जिल्ह्यापैकी जास्त आहे. असो, पुढचं बघा, महिलाचं प्रमाण बघायला गेलं तर 67 जागा, 4,000 प्लस फॉर्म इथं आलेले असणार आहेत. यानुसार 60 प्रमाण इथं झालेलं आहे. तर हे होतं चंद्रपूरचं विश्लेषण. आता पुढचं बघा, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहर, इथं जागा बघा, इथं मागच्या वर्षीचा काही मला डेटा मिळू शकलेला नाही, त्याच्यामुळं या वर्षीचंच विश्लेषण डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. 150 जागा आहेत, ज्यापैकी SC 13, ST 11, विजेला एकही जागा नाही, NTB 10, NTC 3, NTD 5, SBC 8, OBC 41, SCBC 15, EWS 15, ओपन 29. अशा मिळून 150 जागा आहेत, ज्याच्यापैकी 46 जागा महिलांच्या आहेत, सर्व कॅटेगरीच्या मिळून. आणि बाकी पुढं फॉर्म किती आले ते शेवटच्या दिवसाचा काही तास शिल्लक असतानाचा फॉर्म आहे. टोटल फॉर्म 7,422, मुलाचे फॉर्म 5,785. याच्यामध्ये काही वाढ अपेक्षित आहे. यानुसार जर बघायला लागलं तर एकूण जागा 104 आहेत, एकूण फॉर्म 6,000, एका जागेसाठी प्रमाण 58 आलेलं आहे.
महिलांचं प्रमाण बघा 46 जागा आहेत, 1800 प्लस फॉर्म आलेले आहेत, ऐकून या ठिकाणी 39 प्रमाण येत आहे. अशा पद्धतीत आपण या ठिकाणी उपलब्ध सर्व माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. काही अडचण असल्यास माझा व्हॉट्सअप नंबर मी या ठिकाणी तुम्हाला देतो, त्याच्यावर मला संपर्क करू शकता तुम्ही आणि तुमच्या शंकाचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करेन. या ठिकाणी इथं हा जो नंबर दिलेला आहे हाच नंबर असणारा याच्यावरच तुम्ही संपर्क करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.